माझी संपूर्ण टीम जे आज इथे आहे, जे डे फर्स्ट पासून माझ्यासोबत होती ती आजपर्यंत आहे, अशीच पुढे पण राहील माझ्यासोबत. मला भेटले लाभलेले चांगले कलावंत चिन्मय दादा, विजय, तानाजी, रामभाऊ, बाळासाहेब आणि बाकी सर्व कलाकार, अदिती, हे सर्व कलाकार माझ्यासोबत ताकदीने उभे होते पहिल्या दिवसापासून, जेव्हापासून आम्ही सिनेमाची सुरुवात केली. सिनेमा खूप सुंदर आहे, खूप छान आहे, जे आज ऑडियन्सला हवं त्या सर्व गोष्टी आहे. लव्ह स्टोरी आहे, ड्रामा आहे, ऍक्शन आहे, ऍक्शन भरपूर आहे. आणि जे साऊथ मध्ये जो ऍक्शन बघतो तो मराठीमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. अशा पद्धतीने खूप काही आहे सिनेमामध्ये. आणि मला या सिनेमात खूप जास्त सपोर्ट केलेले माझी टीम, मी सर्वांचं इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. मी सर्वप्रथम माझ्या कलावंतांना स्टेजवर आमंत्रित करतो. चिन्मय सर प्लीज, विजय, अदिती, बाळासाहेब, रामभाऊ, अदिती, तानाजी. माझ्या सोबतीला खांद्याला खांदा लावून जे शेवटपर्यंत होते असे डीओपी आमचे गणन तांदळे सर प्लीज. आमचे म्युझिक डिरेक्टर अश्विन सर, आमचे म्युझिक डिरेक्टर ओंकार सर, प्रभू, लिरिक्स रायटर सुहास सर, कॉस्ट्युम सिद्धी आणि योगेश सर, आर्ट डिपार्टमेंट, साऊंड डिपार्टमेंट निलेश दादा, माझी डिरेक्शन टीम संभाजी, आसिया, संगीता. प्लीज सर्व या, आज तुमचा दिवस आहे सर्वांचा. या दिवसाची आजपर्यंत आपण वाट पाहत होतो सर्व. माझे फिल्मला उत्कृष्ट पद्धतीने जे जोडण्याचं काम केलं आमचे एडिटर सुनील सर, कोरिओग्राफर अमित सर, खूप चांगले गाणे कोरिओग्राफ केले त्यांनी. कॉस्ट्युम डिपार्टमेंट प्रतीक्षा होते, रायटर्स निलेश, अभिजित, अभिषेक, सॉरी, अजून प्रोडक्शन डिपार्टमेंट आमचं महत्वाचं खातं सुधीर, नवनाथ, राजेंद्र गुंजाळ, सचिन सर, साहिल प्लीज ये. ही सर्व टीम, यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत. या सर्व प्रोसेस मध्ये मागून आमच्या सपोर्टला नेहमी असणारे हर्षल, आदिनाथ दादा. अजून कोणी राहिलं असेल तर प्लीज वर या. आले सर्व. सो ही आमची टीम. रघु 350 बस टीम होऊन गेली आता आमची. सेकंड युनिटची सुरुवात आजपासून करायला करतोय आणि असेच सोबत राहा तुम्ही सर्व आमच्या. लक्ष्मीच्या हस्ते या रघु 350. वा, भारी पोस्टर झाले सर, खूपच भारी पोस्टर झाले, खूपच सुंदर पोस्टर झाले. असं अजिबात वाटत नाही मराठी सिनेमाचं पोस्टर आहे, हे साऊथच्या फिल्मचं पोस्टर वाटतंय, हिंदी फिल्मचं वाटतंय. खूप सुंदर. मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे या टीमसाठी, या पोस्टरसाठी सगळ्यांनी शुभेच्छा रूपी टाळ्या वाजवायच्या. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. थँक्यू. रघु 350. जय हो असं म्हणतो. जो पण लागणार का रघु 350. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा सिनेमा हा आपला सिनेमा, आपलं कल्चर प्रमोट करणारा, आपल्या मातीची जाण ठेवणारा आणि तरीही मराठीची जी परंपरा आहे उत्तम उत्तम सिनेमे देण्याची जी 47 सालापासून सुरू होते आहे ती परंपरा जपणारा हा सिनेमा. आणि यामधला प्रत्येक आर्टिस्ट, मग तो बॅकस्टेजचा असेल किंवा फ्रंट स्टेजचा असेल, हा प्रत्येकजण हिरो यासाठी आहे कारण
कारण या सिनेमाचा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. संकट म्हणजे जी काही संकट असतात ना सिनेमा इंडस्ट्रीमध्ये, सगळी संकट सिनेमाने झेलली, पण याच्यामधला एकही दिवस एकही ठेकेदार हल्ला नाही. सगळ्यात महत्वाचं मी 12-13 वर्ष काम करतोय सिनेमा इंडस्ट्रीमध्ये. असे खूप कलाकार असतात की ज्यांचं आपल्या प्रोडक्टवरती प्रेम नसतं, पण हा सिनेमा अपवाद आहे. यातल्या प्रत्येक कलाकाराचं या आपल्या प्रोडक्टवरती नव्हे, आपल्या बाळावरती तितकंच प्रेम होतं, तितकंच प्रेम आहे. कारण सगळं खूप छान होतं आहे आणि त्यातून सगळ्यांच्या पॉझिटिव्हिटीने ही फिल्मची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे सगळेजण हिरो आहेत. गावाकडची स्टोरी आहे, आपली माती प्रमोट करणारी ही स्टोरी आहे, मैत्रीची स्टोरी आहे, लव्ह स्टोरी पण आहे, ऍक्शन पण जबरदस्त आहे. पण यामध्ये सगळ्यात जी आपली खासियत आहे मराठी सिनेमाची, उत्कृष्ट भावनांची उचंबळ, ती सगळी इथे आपण दाखवलेली आहे. त्यामुळे हा सिनेमा पॅकेज सिनेमा आहे. तुम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही की अरे सगळं घडतं काय आहे, सगळं खूप एंगेजिंग आहे, खूप एंटरटेनिंग आहे आणि धक्केही बसते. ते धक्के इमोशनल असणार की कोण काळा कोण चांगलं कोण वाईट, कशाला आपण योग्य म्हणावं, काय नेमकं अयोग्य असतं, हा विचार करायला लावणारा हा सिनेमा. आणि म्हणून हा सिनेमा हा पॅकेज सिनेमा आहे, आपला सिनेमा आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा नक्की बघा आणि तुम्हाला नक्कीच खूप छान अनुभूती देणार आहे. या दोघांनी बऱ्यापैकी सांगून झाले सिनेमा कसा आहे, काय आहे. मी काय आहे ते सांगतो थोडक्यात. त्याचा राईट हेड आहे. हा, आणि सगळी मुलं दोन्ही जी काढायची, ह्याला धक्क्याला लावायचा, आडवा करायचा, असं पात्र आहे. मजेशीर पात्र आहे. गेली 8 वर्ष झाली सगळ्यांनी मला साथ दिलीच आणि आशा करतो ह्याही सिनेमाला तशीच साथ द्यायचा. थँक्यू, धन्यवाद. आधी तीन सांग आणि नंतर ही सांग. सर्वात प्रथम नमस्कार. हा माझा पहिला सिनेमा आहे आणि मला रघुच्या टीमने खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे वाईल शूटिंग माझं काही एक्सपिरियन्स असं याच्या आधी काहीच नव्हतं, पण या म्हणजे आशिष सरांच्या मार्गदर्शनाखाली मी खूप काही शिकली आहे. आणि बिग थँक्यू भोसले सरांना की त्यांनी मला चान्स दिला, माझं ट्रस्ट ठेवलं की एक्सपिरियन्स नसताना देखील नवीन मुलगी काय करू शकते किंवा काय ती कपॅबिलिटी आहे हे त्यांना जाणवलं, त्यामुळे त्यांनी मला चान्स दिला. आणि चारुताबद्दल बोलायचं म्हणजे एक हिंदीमध्ये फ्रेज आहे, एक फूल दो माळी. सो काइंड ऑफ आहे थोडंसं त्याच्यामध्ये. हां, पण ते ऍट द एंड कळतं की कोणाची हिरोईन आहे ते. सो जास्त काही बोलणार नाही. थँक्यू सो मच. नमस्कार. टीम इतकी छान आहे, एक तर संतोष सर आणि आशिष दादा आणि विजय आहे, चांगले ऍक्ट्रेस आहे, चिन्मय दादा आहे. सो टीम खूप छान असल्यामुळे ना काम करायला खूप मजा आली. एकूण 3 गाणी मी गायली त्या चित्रपटासाठी आणि एका गाण्याचं संगीत केलेलं आहे. सो एकूण प्रवास खूपच छान आहे. आमचे म्युझिक डिरेक्टर पण खूप छान होते. अश्विन भंडारींसोबत काम करायला मला खूप मजा आली. थँक्यू सो मच. आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, सुधीर सर, एक किस्सा सांगतो. लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनच्या वेळेस मी तर म्हणजे शेतात काम करत होतो, मिरच्या फवारीत होतो आणि विजयचा फोन आला की आम्ही एक फिल्म करतोय असं असं आणि एक गाणं पाहिजे. म्हणलं चालेल. विजयने मला त्या दिवशी स्टोरी सांगितली आणि आपल्या फिल्मचं गाणं तिथंच शेतात बसून मी लिहिलं, जे आता आपण तुझ्या मनाचा ठाव तुझ्या काळीच घेतलेला. त्यामुळे धन्यवाद. असे प्रोड्युसर सगळ्यांना मिळाले पाहिजे आणि आम्हाला उत्सुकता आहे पुढच्या सिनेमाची, पण घोषणा कदाचित ते करतील लवकरच. भटात राणी गुलाबी हसण डोळ्यात तुझ्या उद्याच सपान देखण गोड गोड नजरला नजर देतया, गोड गोड नजरला नजर देतया, मनाचा ठाव तुझ्या काळीज घेतया. ओंकार सर, आशिष सर, प्लीज या.
इतका वेळ लागतो म्हणजे नक्कीच काहीतरी हटके आहे, काहीतरी वेगळं आहे. वा क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि अशा प्रकारे हे म्युझिक लॉन्च झालं आहे. सीडीज पूर्वी असायचे, त्याच्या अगोदर रेकॉर्ड्स असायचे. रेकॉर्डच्या वेळेस असे पोस्टर्स वापरायचे आपण. थँक्यू. Thank you very much. Thank you. Ready? On your mark, get set, and go! रघु बोलला, विषय संपला. केक अंड्याचा आहे असं मी म्हणत नाही, कुर्बान आहे. नक्कीच पॅनोरमा म्युझिकला आज हे सगळी गाणी हे रिलीज झाली आहेत. नक्कीच हे गाणं तुम्ही युट्यूबला बघा, त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं या गाण्याबद्दल, या सिनेमाबद्दल नक्कीच तुम्ही मेन्शन करा. कारण तुमचं प्रेम हे युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दिसलं पाहिजे. या सगळ्या बातम्या तुम्हाला मीडियामध्ये दिसणार आहेत, तर मीडियामध्ये सगळ्या बातम्यांना लाईक करा, शेअर करा.